वडणगे तालुका करवीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील गेले काही महिने जनरेटर बॅटरी विना बंदच आहे। याच्याकडे जिल्हा परिषद प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न रुग्णातून होत आहे। दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र वडणगे गेट समोर येथील विद्युत खांबावरती पार्किंग होऊन विद्युत तार तुटलेले रात्रभर रुग्णांना अंधारातच काढावी लागली। एकतर वीज वाऱ्यासह पाऊस चालू असल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही विद्युत पुरवठा चालू न झाल्याने रुग्णातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेट समोरील विद्युत पुरवठ्याची तार तुटताच आमचे प्रतिनिधी यांनी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित लाईट बंद करण्याच्या सूचना दिल्या। त्यामुळे पुढील अनर्थ टळला। सकाळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तुटलेल्या तार जोडून विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत केला। एकतर ऑपरेशन केलेल्या महिला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल असल्याने त्यांना रात्रभर अंधारातच बसावे लागले असे म्हणावे लागेल। याच्याकडे जिल्हा परिषद अधिकारी प्रशासन यांनी ताबडतोब लक्ष घालून जनरेटर, डिझेल व्यवस्था आणि खराब झालेली बॅटरी ताबडतोब बसवण्यात यावी अशी मागणी रुग्णातून व ग्रामस्थातून होत आहे। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके, वडणगे, तालुका करवीर।